हॅलो स्टुडंट्स, लास्ट लेक्चरला आपण रिडॉक्स रिएक्शन म्हणजे काय याचा स्टडी केलेला आहे किंवा ऑक्सिडेशन रिडक्शन म्हणजे काय याचा स्टडी केलेला आहे. तर आज आपण ऑक्सिडंट किंवा रिडक्टंट म्हणजे काय याचा स्टडी करणार आहे. तर पहा, ऑक्सिडंट म्हणजे काय. ऑक्सिडंट मग या ठिकाणी तुम्ही पाहू शकता व्हॉट इज मीन बाय ऑक्सिडंट. A substance that causes oxidation is called oxidant. मग डेफिनेशन मध्ये काय सांगितलेलं आहे, ज्या सबस्टन्स मुळे पुढच्याच ऑक्सिडेशन होणार आहे. म्हणजे एखादा सबस्टन्स असेल, ज्या सबस्टन्सचं ऑक्सिडेशन होणार ते ऑक्सिडेशन दुसऱ्या सबस्टन्स मुळे होणार आहे. मग ज्याच्यामुळे ऑक्सिडेशन होणार त्याला आपण काय म्हणणार आहे, ऑक्सिडंट म्हणणार आहे. मग या ठिकाणी तुम्ही एक्झाम्पल पाहू शकता. कॉपर ऑक्साइड प्लस हायड्रोजन गॅस, कॉपर ऑक्साइड प्लस हायड्रोजन गॅस H2 प्लस कॉपर ऑक्साइड, प्रोडक्ट काय तयार होणार, कॉपर प्लस H2O तयार होणार आहे. मग यामध्ये मला सांगायचं आहे ऑक्सिडेशन म्हणजे काय. तर या ठिकाणी पहा, ऑक्सिडेशन म्हणजे काय त्याच्या अगोदर एक शॉर्ट मध्ये सांगतो. ऑक्सिडेशन म्हणजे ऍडिशन ऑफ ऑक्सिजन अँड लॉस ऑफ हायड्रोजन. याला आपण म्हणणार ऑक्सिडेशन. ठीक आहे. मग या रिएक्शनचं तुम्ही ऑब्झर्वेशन करू शकता. या रिएक्शनचं ऑब्झर्वेशन केल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल, बघा या ठिकाणी कॉपर ऑक्साइडचं कन्व्हर्जन कॉपर मध्ये झालेलं आहे, H2 चं कन्व्हर्जन H2O मध्ये झालेलं आहे. मग ऑक्सिजन कशामध्ये ऍड झालेला आहे, तर H2 मध्ये या ठिकाणी ऑक्सिजन ऍड झालेला आहे. इथं फक्त H2 आहे आणि या ठिकाणी H2O आहे. म्हणजे H2 या गॅसचं काय झालेलं आहे, H2 या गॅसचं ऑक्सिडेशन झालेलं आहे. H2 या गॅसचं ऑक्सिडेशन झालेलं आहे म्हणजे H2 मध्ये ऑक्सिजन ऍड झालेला आहे. मग H2 मध्ये ऑक्सिजन ऍड झाल्यानंतर काय तयार होणार, H2O तयार होणार. काय तयार होणार आहे, H2O. म्हणजे H2 या गॅसेस मॉलिक्युलचं ऑक्सिडेशन झालेलं आहे. म्हणजे याच्यामध्ये ऑक्सिजन ऍड झालेला आहे. पण ऑक्सिजन कोणी दिलेला आहे, कोणत्या सबस्टन्सने ऑक्सिजन दिला आणि त्यानंतर H2 चं ऑक्सिडेशन झालं, तर कॉपर ऑक्साइड हा जो सबस्टन्स आहे या सबस्टन्स मधील ऑक्सिजन H2 बरोबर रिएक्ट झाला आणि मग H2O तयार झाला. म्हणजेच कॉपर ऑक्साइड या हा जो सबस्टन्स आहे या सबस्टन्सने ऑक्सिजन दिला आणि म्हणून H2 या गॅसचं काय झालेलं आहे, ऑक्सिडेशन झालेलं आहे. म्हणून या कॉपर ऑक्साइड आपण काय म्हणणार, ऑक्सिडंट म्हणणार आहे. काय म्हणणार आहे, ऑक्सिडंट म्हणणार. कारण या कॉपर ऑक्साइड सबस्टन्सने ऑक्सिजन दिल्यानंतर H2 गॅसचं काय झालेलं आहे, ऑक्सिडेशन झालेलं आहे. मग ऑक्सिडंट म्हणजे काय, अ सबस्टन्स दॅट कॉजेस ऑक्सिडेशन. ज्या सबस्टन्स मुळे पुढच्या सबस्टन्सचं ऑक्सिडेशन होणार अशा सबस्टन्सला आपण काय म्हणणार आहे, ऑक्सिडंट म्हणणार आहे. बरोबर. मग या रिएक्शन मध्ये कॉपर ऑक्साइड हा काय असणार आहे, या रिएक्शन मध्ये कॉपर ऑक्साइड काय असेल, ऑक्सिडंट असणार आहे. त्याचबरोबर आपण सेकंड पॉइंट रिडक्टंट म्हणजे काय यूज करणार, पाहणार आहे. रिडक्टंट म्हणजे काय, तर पहा सेकंड डेफिनेशन, रिडक्टंट म्हणजे काय. हा झाला फर्स्ट पॉइंट. आता सेकंड आहे रिडक्टंट. ठीक आहे. रिडक्टंट म्हणजे काय, अ सबस्टन्स that causes reduction is called reductant.
ज्या सबस्टन्समुळे दुसऱ्या सबस्टन्सचं काय होणार, रिडक्शन होणार, अशा सबस्टन्सला आपण काय होणार, रिडक्टंट म्हणणार आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला एक्झाम्पल देणार आहे. H2 प्लस O2, H2 प्लस O2 काय तयार होणार आहे, तर H2O गॅस तयार होणार आहे. H2 प्लस O2 हे दोन्ही गॅसेस मॉलिक्युल आहेत, दोन्ही गॅसेस मॉलिक्युल आहेत, बरोबर. आणि यापासून सुद्धा गॅस म्हणजे वॉटर वेपर तयार होणार किंवा लिक्विड सबस्टन्स तयार होणार आहे. या ठिकाणी आपण घेऊ लिक्विड सबस्टन्स वॉटर तयार होणार आहे. मग या रिएक्शन मध्ये तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी O2 याच्यामध्ये हायड्रोजन काय झालेला आहे, ऍड झालेला आहे. मग रिडक्शन म्हणजे काय, तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता रिडक्शन म्हणजे काय. रिडक्शन मीन्स व्हॉट, एडिशन ऑफ हायड्रोजन अँड लॉस ऑफ ऑक्सिजन. ठीक आहे. ज्या सबस्टन्स मध्ये हायड्रोजन ऍड होणार त्या सबस्टन्स काय होणार आहे, रिडक्शन होणार आहे. ज्या सबस्टन्स मध्ये हायड्रोजन ऍड होणार त्या सबस्टन्स काय होणार, रिडक्शन होणार आहे. मग या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या ठिकाणी ऑक्सिजन आहे O2, याचं कन्व्हर्जन कशामध्ये झालेलं आहे, H2O मध्ये झालेलं आहे. या ठिकाणी रिएक्शन बॅलन्स आहे का, हायड्रोजन 2 आहे, तिकडे हायड्रोजन 2 आहे, ऑक्सिजन इकडे 2 आहे, ऑक्सिजन एकच आहे. इथे मी ट्वाइस करतो म्हणजे 2 ऑक्सिजन झाले, हायड्रोजन 2 × 2 4, या ठिकाणी मी ट्वाइस करतो म्हणजे 2 × 2 4 रिएक्शन बॅलन्स आहे. आता या ठिकाणी तुम्ही ऑब्झर्वेशन करा की O2 चं कन्व्हर्जन H2O मध्ये झालेलं आहे. या O2 चं कन्व्हर्जन कशामध्ये झालेलं आहे, H2O मध्ये झालेलं आहे. याचा अर्थ ऑक्सिजन मध्ये हायड्रोजन काय झालेलं आहे, ऍड झालेलं आहे. ऑक्सिजन मध्ये हायड्रोजन ऍड झालेलं आहे म्हणजे या ऑक्सिजनचं काय झालेलं आहे, ऑक्सिडेशन, सॉरी या ऑक्सिजनचं काय झालेलं आहे, रिडक्शन झालेलं आहे. काय झालेलं आहे, रिडक्शन. ऑक्सिजन मध्ये हायड्रोजन ऍड होत आहे म्हणजेच त्या ठिकाणी कोणती प्रोसेस झालेली आहे, रिडक्शन प्रोसेस झालेली आहे. मग ऑक्सिजनचं जर रिडक्शन होत असेल तर ते ऑक्सिजनचं रिडक्शन कोणत्या सबस्टन्स मुळे झालेलं आहे, तर H2 या सबस्टन्स मुळे O2 चं काय झालेलं आहे, रिडक्शन झालेलं आहे. म्हणून H2 ला आपण काय म्हणणार, रिडक्टंट म्हणणार आहे. H2 ला काय म्हणणार आहे, रिडक्टंट म्हणणार आहे. ठीक आहे. तर असे 2 पॉइंट आहेत महत्वाचे. केमिकल रिएक्शन मध्ये ऑक्सिडंट आपण कोणाला म्हणणार आहे, त्याचबरोबर रिडक्टंट कोणाला म्हणणार आहे. तर तुम्हाला या पॉइंट वरती काही क्वेश्चन विचारले जाणार आहेत किंवा या पॉइंट वरती काही क्वेश्चन तुम्हाला एक्झामला विचारले जातात, तर त्या क्वेश्चनचा एकदा आपण सराव करणार आहे किंवा त्या क्वेश्चनचे या ठिकाणी आपण प्रॅक्टिस करणार आहे. तर पहा, तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तुमच्या समोर एक क्वेश्चन दिलेला आहे. आयडेंटिफाय द ऑक्सिडंट इन द फॉलोइंग रिएक्शन. तर असा क्वेश्चन दिलेला आहे की तुम्हाला या रिएक्शन मध्ये कोणते ऑक्सिडंट कंपाऊंड आहेत किंवा कोणता ऑक्सिडंट सबस्टन्स आहे हे तुम्हाला आयडेंटिफाय करायचं आहे. की या ठिकाणी 1 2 3 4 रिएक्शन दिलेले आहेत आणि या 4 रिएक्शन मध्ये कोणता ऑक्सिडंट सबस्टन्स आहे तो तुम्हाला आयडेंटिफाय करायचा आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता फर्स्ट रिएक्शन. तत्पूर्वी आपण बघा ऑक्सिडेशन म्हणजे काय. ऑक्सिडेशन मीन्स एडिशन ऑफ ऑक्सिजन अँड लॉस ऑफ हायड्रोजन. जर केमिकल रिएक्शन मध्ये ऑक्सिजन ऍड होत असेल आणि हायड्रोजन लॉस होत असेल तर आपण त्याला काय म्हणतो, ऑक्सिडेशन प्रोसेस बनणार आहे. ठीक आहे. मग या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपल्याला ऑक्सिडंट फाइंड आउट करायचं आहे. जी तुम्हाला रिएक्शन दिलेली आहे या रिएक्शन मध्ये Fe याचं कन्व्हर्जन Fe3O4 बरोबर झालेलं आहे. Fe चं कन्व्हर्जन Fe3O4 बरोबर झालं, सॉरी Fe चं कन्व्हर्जन Fe3O4 झालेलं आहे. H2O चं कन्व्हर्जन H2 मध्ये झालेलं आहे, बरोबर. मग बघा Fe मध्ये ऑक्सिजन ऍड झालेला आहे. Fe इथं सिंगल Fe, या ठिकाणी Fe3O4 म्हणजे Fe चं काय झालेलं आहे, ऑक्सिडेशन झालेलं आहे. Fe मध्ये ऑक्सिजन ऍड झाला आणि मग Fe3O4 तयार झालेला आहे सबस्टन्स, बरोबर. म्हणजे Fe मध्ये काय झाला, ऑक्सिजन ऍड झालेला आहे. याचा अर्थ Fe चं काय झालेलं आहे, ऑक्सिडेशन झालेलं आहे. Fe चं काय झालेलं आहे, तर ऑक्सिडेशन. पण या Fe चं ऑक्सिडेशन कोणत्या सबस्टन्स मुळे झालेलं आहे, तर H2O या सबस्टन्सनी Fe ला ऑक्सिजन दिलेला आहे. मग H2O ने Fe ला ऑक्सिजन दिल्यानंतर Fe चं ऑक्सिडेशन झालं
म्हणून H2O ला आपण काय म्हणणार, या केमिकल रिएक्शन मधला ऑक्सिडंट सबस्टन्स बनणार आहे. H2O ला काय म्हणणार, या केमिकल सबस्टन्स मधला ऑक्सिडंट म्हणणार. काय म्हणणार आहे, ऑक्सिडंट. ठीक आहे. त्याचबरोबर सेकंड केमिकल रिएक्शन पाहू शकता. सेकंड केमिकल रिएक्शन मध्ये B2O5 याचं कन्वर्जन ट्वाइस V किंवा कॅल्शियमचं कन्वर्जन कॅल्शियम ऑक्साईड मध्ये झालेलं आहे. मग एक नाही बघा, कॅल्शियम आहे याचं कन्वर्जन कॅल्शियम ऑक्साईड मध्ये झालेलं आहे. म्हणजे कॅल्शियम मध्ये ऑक्सिजन ऍड झालेला आहे. कॅल्शियम मध्ये ऑक्सिजन ऍड झालेला आहे. मग कॅल्शियम मध्ये हा ऑक्सिजन ऍड होणार म्हणजेच कॅल्शियमचं काय होणार, ऑक्सिडेशन होणार. कॅल्शियमचं काय होणार आहे, तर ऑक्सिडेशन होणार आहे. बरोबर. मग कॅल्शियमचं ऑक्सिडेशन होणार. मग कॅल्शियमचं ऑक्सिडेशन कोणता सबस्टन्स करणार आहे, तर B2O5, कारण हा सबस्टन्स याला ऑक्सिजन देणार आणि मग याचं ऑक्सिडेशन होणार आणि ऑक्सिडेशन झाल्यानंतर कॅल्शियम ऑक्साईड तयार होणार आहे. म्हणजे B2O5 हा जो सबस्टन्स आहे याला आपण काय म्हणणार, B2O5 याला आपण ऑक्सिडंट म्हणणार आहे. याला काय म्हणणार आहे, तर ऑक्सिडंट म्हणणार आहे. ठीक आहे. सेकंड केमिकल रिएक्शन मध्ये त्यानंतर ना या ठिकाणी बघा, कॉपर सल्फेट CuSO4 प्लस Zn. या ठिकाणी हा झिंक आहे. झिंकचं कन्वर्जन ZnSO4 मध्ये झालेलं आहे. झिंकचं कन्वर्जन ZnSO4 मध्ये झालेलं आहे. म्हणजेच झिंक मध्ये ऑक्सिजन काय झालेला आहे, ऍड झालेला आहे. म्हणजे झिंक मध्ये ऑक्सिजन ऍड होत असेल तर झिंकचं काय होणार, ऑक्सिडेशन होणार. पण झिंकचं कोण ऑक्सिडेशन करणार आहे, तर कॉपर सल्फेट. कॉपर सल्फेट झिंकला ऑक्सिजन देणार आणि मग झिंकचं ऑक्सिडेशन होणार. मग कॉपर सल्फेटला आपण काय म्हणणार आहे, ऑक्सिडंट म्हणणार आहे. कॉपर सल्फेटला काय म्हणणार आहे, तर ऑक्सिडंट म्हणणार आहे. CuSO4 याला आपण काय म्हणणार आहे, ऑक्सिडंट म्हणणार आहे. ठीक आहे. तर अशा 3 रिएक्शन मधील ऑक्सिडंट सबस्टन्स कोणते आहेत हे मी तुम्हाला सांगितलेले आहे. बरोबर. तर चौथ्या रिएक्शन मध्ये ऑक्सिडंट कोण आहे हे तुम्ही मला सांगायचं आहे. ठीक आहे. तर तुमच्यासाठी हा क्वेश्चन आहे की चौथ्या रिएक्शन मध्ये ऑक्सिडंट आपण कोणाला म्हणणार, Mg ला म्हणणार का O2 ला म्हणणार आहे, तर हे तुम्ही मला सांगायचं आहे. तुमच्यासाठी हा क्वेश्चन आहे. यानंतर आपण रिडक्टंट याचे एक्झाम्पल पाहणार आहे. पहा, तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सेकंड क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे. आयडेंटिफाय द रिड्युसिंग एजंट इन द फॉलोइंग रिएक्शन. जी तुम्हाला रिएक्शन दिलेली आहे तर या रिएक्शन मधील रिड्युसिंग एजंट किंवा आपण त्याला रिडक्टंट म्हणतो. रिड्युसिंग एजंट म्हणजेच आपण त्याला रिडक्टंट म्हणणार आणि ऑक्सिडंटला आपण म्हणतो ऑक्सिडायझिंग एजंट. तर आपल्याला या रिएक्शन मध्ये रिडक्टंट आयडेंटिफाय करायचं आहे की 3 रिएक्शन दिलेल्या आहेत आणि या 3 रिएक्शन मधील रिडक्टंट सबस्टन्स कोणता आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता H2O प्लस F2 HF प्लस HOF तयार झालेला आहे. जर F2 चं ऑब्झर्वेशन केलं तर या ठिकाणी बघा, F2 हा जो सबस्टन्स आहे या F2 चं HF मध्ये कन्वर्जन झालेलं आहे. F2 चं HF मध्ये कन्वर्जन झालेलं आहे. याचा अर्थ F2 मध्ये हायड्रोजन काय झालेला आहे, ऍड झालेला आहे. H2O मधला हायड्रोजन F2 मध्ये ऍड झाला आणि मग HF प्लस HOF हा सबस्टन्स तयार झालेला आहे. बरोबर. म्हणजेच F2 मध्ये हायड्रोजन ऍड होत आहे याचा अर्थ F2 चं काय झालं, रिडक्शन झालेलं आहे. F2 चं काय झालेलं आहे, रिडक्शन. F2 मध्ये हायड्रोजन ऍड होत आहे याचा अर्थ F2 चं काय झालेलं आहे, रिडक्शन झालेलं आहे. आणि ज्या अर्थी F2 चं रिडक्शन होणार याचा अर्थ F2 मध्ये हायड्रोजन ऍड होत आहे. मग कोणता सबस्टन्स F2 ला हायड्रोजन देणार, तर H2O हा सबस्टन्स F2 ला काय देणार, हायड्रोजन देणार आहे आणि मग याचं रिडक्शन होणार. बरोबर. म्हणून H2O हा काय असणार आहे, रिडक्टंट असणार आहे. म्हणून H2O हा काय असणार आहे, रिडक्टंट असणार आहे किंवा याला आपण काय म्हणणार आहे, रिड्युसिंग एजंट म्हणणार आहे. काय म्हणणार आहे, रिड्युसिंग एजंट म्हणणार आहे किंवा रिडक्टंट म्हणणार आहे. ठीक आहे. त्याचबरोबर सेकंड रिएक्शन मध्ये बघा, Fe2O3 प्लस CO या रिएक्शन मध्ये CO चं कन्वर्जन CO2 मध्ये झालेलं आहे किंवा Fe2O3 या Fe2O3 मधील ऑक्सिजन Fe2O3 याचं कन्वर्जन Fe मध्ये झालेलं आहे. Fe2O3 चं कन्वर्जन Fe मध्ये झालेलं आहे.
याचा अर्थ या ठिकाणी बघा Fe2O3 मधील ऑक्सिजन इथून रिमूव्ह झालेले आहे आणि ऑक्सिजन जर रिमूव्ह होत असतील किंवा ऑक्सिजन जर लॉस होत असतील सबस्टन्स मधून तर या सबस्टन्सचं काय झालेलं आहे रिडक्शन झालेलं आहे Fe2O3 याचं काय झालेलं आहे रिडक्शन झालेलं आहे कारण या सबस्टन्स मधील ऑक्सिजन लॉस झालेला आहे म्हणजे या ठिकाणी काय झालेलं आहे रिडक्शन झालेलं आहे पण रिडक्शन होत असताना हे ऑक्सिजन कोणाबरोबर रिएक्ट झाले किंवा कोणाबरोबर रिएक्ट झाले CO बरोबर रिएक्ट झाले आणि CO2 तयार झालेला आहे हे ऑक्सिजन CO बरोबर रिएक्ट झाले आणि CO2 तयार झालेला आहे बरोबर म्हणजेच CO या सबस्टन्स मुळे या Fe2O3 चं काय झालेलं आहे रिडक्शन झालेलं आहे बरोबर म्हणून या कार्बन मोनॉक्साइड म्हणजे CO ला आपण काय म्हणणार आहे रिडक्टंट म्हणणार आहे CO ला काय म्हणणार तर रिडक्टंट म्हणणार आहे ठीक आहे म्हणजेच या ठिकाणी आपण आयडेंटिफाय केलं की या दोन रिएक्शन मध्ये H2O त्याचबरोबर कार्बन मोनॉक्साइड यांना आपण काय म्हणणार आहे रिडक्टंट म्हणणार आहे कारण या सबस्टन्स मुळे बाकी इतर सबस्टन्स काय झालेलं आहे रिडक्शन झालेलं आहे मग तिसरी जी रिएक्शन आहे या तिसऱ्या रिएक्शन मधील कोणता सबस्टन्स हा रिडक्टंट आहे हे तुम्ही मला आयडेंटिफाय करून सांगायचं आहे ठीक आहे तर दोन क्वेश्चन मी आज तुम्हाला विचारलेले आहेत पहिल्या रिएक्शन मध्ये ऑक्सिडंट म्हणजे काय आणि दुसऱ्या रिएक्शन मध्ये रिडक्टंट म्हणजे काय हे आयडेंटिफाय करण्यासाठी विचारलेलं आहे तर याचा आन्सर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये द्या किंवा व्हॉट्सअप ग्रुपला द्यायचा आहे शक्यतो तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये दिलं तरी चालेल ठीक आहे धन्यवाद